त्यानं दरवाजा उघडला, ये म्हणे लवकर अंदर आणि दाखव म्हणे काय काय आणलं. पाहिलं तर नोटा होत्या, चांदी होती, सोनं होतं. मग यानं बंडी घेतली, बैल घेतली, 2 एकर शेत घेतलं. त्याचा दोस्त विचारे का बी इतक्या लवकर तू असा कसा काय श्रीमंत झाला. मग त्यानं सांगितला किस्सा. माय मेली, मग तिला लाकडाची सासू करून मागितली आणि मग मी तिला काढून दिलं आणि तिले मग हे सोनं सापडलं. त्यानं आपल्या आईला सांगितलं म्हणे पाय म्हणे हे कशी आई हे कशी आहे. तिनं म्हणे आपल्या नवऱ्याला धनवान केलं. पाय म्हणे असं केल्यानं असं होते. मग ते आपली सकाळी उठत जाईल. आता बाई दात घासा लवकर चहा मांडला. पहिले सासूच्या आधी धन भेटलं पाहिजे. सासूबाई गरम गरम भाकरी टाकल्या घेऊन घ्या. महिना झाला, 2 महिने झाले. ही पोरगी म्हणते नवऱ्याला तुमची माय मरत असतो रे माझ्या अजून. आणि ते मेल्याशिवाय लाकडाची सासू कशी करून मागू म्हणे. एक दिन दोनों ने और ये फिर रोने लगी. मला सासू आणून द्या, मला सासू आणून द्या. याने लाकडाची सासू आणून दिली आणि तिने आपल्या लाकडाच्या सासूला सासू म्हणून देवाऱ्यात ठेवलं. आणि सासूबाई चहा प्या, सासूबाई आम धुवा, सासूबाई जेवण करा सुरू झालं. आणि यानं एक दिवस तिला हाकलून दिलं. सासू फेकून दिली. हिनं आपलं बठोडं बांधलं त्याच झाडावर बसलं आणि नेमकं त्याच दिवशी चोर यावं आणि हे काय भोगते. आणि जसं ते सोनं चांदी दिसलं हिनं त्याच्या अंगावर लाकडाची सासू मारली. त्यांना पाहिलं मागच्या वेळी हे असं झालं म्हणे, आताही असं झालं म्हणे. तू होय का आणि उडा म्हणे खाली आणि उतरवलं खाली आणि चाकून तिचं नाक कापलं. तिनं बठोडं घेतलं आणि आम्ही घरी घ्याय वाटलं सोनं आणलं. यानं दार लावून घेतलं. हे अंगणात उभी राहते म्हणते उघडा उघडा दार उघडा उघडा आणि नकली सरंजाम तर नाक कापल्याशिवाय राहणार नाही. तुमचा आठवले केव्हा होईल आणि कवाडे केव्हा होईल याचा काहीच नेम राहणार नाही. पुरा सत्यानाश होईल. गुरु बिन